नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. शिवरायांनी सुरत लुटल्याचा बदला घेतला जातोय, जितेंद्र आव्हाडांची टीका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर सकल मराठ्यांच्या वतीनं घोषणाबाजी. आणि रुग्णाच्या जांघेत इंजेक्शनची सुई तुटली, कळवा रुग्णालयाच्या निष्काळजीपणा पुन्हा चव्हाट्यावर. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेवर स्वारी केली होती. या स्वारीमध्ये सुरतकडून मोठी लूट करून स्वराज्य उभं केलं गेलं. त्याचा बदला आता घेतला जातोय. या बदल्याचा एक भाग म्हणूनच मुंबईतील हिरे बाजार सुरतला नेण्यात आलाय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. मुंबईतील हिरे बाजार सुरतला स्थलांतरित करण्यात आलाय. केवळ हिरे बाजारच नव्हे तर अनेक बड्या संस्था आणि मुंबईत येऊ घातलेले उद्योग गुजरातला पळवण्यात येत आहेत. यामागील मूळ कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेवर केलेली स्वारी हेच आहे, असं ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकतात. त्याकरता 288 आमदारांना घेऊन जाऊन पंतप्रधानांची भेट घेऊन हा प्रश्न सोडवता येऊ शकतं, असंही आव्हाड म्हणाले. जगातल्या हिरा मार्केटमधल्या डायमंड मार्केटमध्ये ज्याचं नंबर 2 किंवा 3चं पोझिशन असेल, कारण बेल्जियम हा नंबर 1 मार्केट आहे डायमंडचं, हे सुरतला नेत आहेत. सुरत हे पहिल्यापासून श्रीमंतांचं शहर होतं. तिथे खूप व्यापार चालत असत. आणि जेव्हा महाराजांना आर्थिक दृष्ट्या मजबूत व्हायचं होतं तेव्हा त्यांनी सुरत लुटली. सुरतेवर हल्ला केला, तिथल्या वखारी लुटल्या, पण तिथे कोणाला इजा होऊ दिली नाही. ही पूर्वीची पद्धत होती. त्या पद्धतीनुसार युद्ध न करता त्याच्यात समझोता करून त्यांना जे हवं होतं ते घेतलं. कदाचित तो राग आजही गुजराती समाजाच्या मनात असू शकतो आणि गुजरात त्याचा वचपा काढतंय असं मला वाटायला लागलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाजवळ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं एक मराठा लाख मराठा आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी घोषणाबाजी करण्यात आली आहे. या ठिकाणी साखळी उपोषणाला वागळे स्टेट पोलिसांनी परवानगी नाकारली असून त्याऐवजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ही परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाचे ठाण्याचे अध्यक्ष रमेश आमरे यांना 149 ची नोटीस पाठवून कारवाईचा इशारा दिलाय. मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ठाण्यातील सकल मराठा क्रांती मोर्चानं एकत्र येत 28 ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालय तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील लुईसवाडीतील घरासमोर परवानगी मागितली होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरील साखळी उपोषणाला वागळे स्टेट पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्याशी चर्चा केली. चर्चेत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर साखळी उपोषणास परवानगी मिळाल्यानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील जागेची पाहणी केली. दरम्यान ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात 31 ऑक्टोबरपर्यंत मनाई आदेश लागू असून 5 किंवा 5 पेक्षा एकत्र येत घोषणाबाजी किंवा आंदोलनास मनाई आहे. तसंच मुख्यमंत्र्यांच्या खासगी निवासस्थानाबाहेरही आंदोलनाला मनाई आहे. या मनाई आदेशाचा भंग केल्यास कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा वागळे स्टेट पोलिसांनी दिलाय. काय सांगाल, नोटीस देण्यात आलेली आहे आणि परवानगी संदर्भात काय सांगाल? नोटीस आम्हाला इथं आम्ही जागा बघायला यायच्या आधीच पोलिसांचा फौजफाटा इथे उभा होता. आम्हाला 149च्या नावाने नोटीस दिली गेलेली आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्ष मेळाव्याच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठ्यांना आरक्षण देणार असं जाहीर केलं होतं. आम्ही त्या दिवसाची वाट बघतोय की ज्या दिवशी मराठ्यांना आरक्षण मिळेल त्या दिवशी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी डोक्यावर घेतलं जाईल. ज्या दिवशी मराठ्यांचं आरक्षण रद्द होईल त्या दिवसापासून सन्माननीय मुख्यमंत्र्यांना निवडणुकीला पाडण्याचा प्लॅन करण्यात येईल. ठाणे महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयात गेल्या काही दिवसांपूर्वीच मृत्यूच्या आकडेवारीनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती आणि आता अशातच आणखीन एक घटना समोर आली आहे. 20 दिवसापूर्वी कल्याणमधील एक 3 वर्षीय मुलगी उपचाराकरता ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचाराकरता दाखल केली असता तिला निमोनिया झाला असल्याचं आढळलं. उपचाराकरता इंजेक्शन देताना तिच्या पायातच कॉर्ड अडकल्याचं तिच्या नातेवाईकांनी म्हटलंय.
दरम्यान याबाबत आमदार आव्हाड यांनी देखील एक ट्विट केलंय. रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार अडकलेली कॉर्ड हे 3 महिन्याच्या आत काढू शकतो, परंतु रुग्णाची परिस्थिती त्यावेळेस सुस्थितीत नसल्यानं कोणताही उपचार करता आला नाही. परंतु आता मुंबईमधील केम अथवा JJ मध्ये उपचाराकरता तिला पाठवण्यात येणार आहे. इथे शिवाजी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होता. काय नेमकं काय घडलं होतं, काय सांगा? म्हणजे उपचार सुरू होता तेव्हा एक व्हेंटिलेटरवर माझी मुलगी होती. व्हेंटिलेटरवरून जेव्हा बाहेर आली, त्यांचे 1-2 दिवस नंतर ते काहीतरी सेंट्रल लाईन म्हणून एक कॉर्ड टाकत होतं. ते कॉर्ड टाकताना ते कॉर्ड म्हणजे नसमधून अडकली आणि तुटली ते तिकडे. मग तुटल्यानंतर डॉक्टरांनी मला त्याच्याबद्दल बोलले आणि तेव्हा ते असं मला आश्वासन दिले जेव्हा म्हणजे तुमची मुलगी अजून बरी होईल, म्हणजे चांगली व्यवस्थित आम्हाला दिसेल, तेव्हा तुम्हाला हे कॉर्ड काढून आणि मग नंतर चांगली करून मग तेव्हा तुम्हाला डिस्चार्ज देईल. आणि मग थोडा दिवस गेल्यानंतर ते आता 2-3 दिवस पूर्वी मला बोलले की बाबा जे कॉर्ड काढायचे खर्च आहे, जे सर्जरीचे खर्च आहे, ते तुम्हाला करावं लागेल. तेव्हा मी विचारलं, बाबा तुम्ही बोलले होते की बाबा की आम्ही सगळं करून मग नंतर तुम्हाला डिस्चार्ज देऊ, त्याला बरी करून. मग आता तुम्ही बोलता ते की खर्च तुम्हाला करावा लागेल. मग ते म्हणजे नकारले, म्हणजे मी असं काय बोललं नव्हतं. मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारनं 30 दिवसांची मुदत मागितली होती. मात्र सरकारनं 42 दिवस उलटले तरीही आरक्षण दिलेलं नाही. त्यामुळे जालना इथे मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केलं. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाण्यात आजपासून सकल मराठा समाजातर्फे साखळी उपोषण सुरू करण्यात आलं. मराठा समाज आक्रमक झाला असून आजपासून उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळेला जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळेला मोठ्या संख्येनं मराठा बांधव एकवटलेले पाहायला मिळाले. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याचं उपोषणकर्त्यांनी सांगितलं. तसंच मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आम्ही कायम उभे राहणार असून राज्यातील प्रत्येक मराठा बांधवांना खंबीर राहिलं पाहिजे असंही आवाहन यावेळेला करण्यात आलं. त्यामुळे येणाऱ्या काळात सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यावेळेला सकल मराठा समाजाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष रमेश आमरे, माजी नगरसेवक कृष्णा पाटील, माजी नगरसेवक सुहास देसाई, दत्ता चव्हाण, मंगेश आवळे, विक्रम खामकर, ॲडव्होकेट संतोष सूर्यराव, सुधाकर पतंगराव इत्यादी अनेक मराठा बांधव उपस्थित होते. काल आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर मागणी केलेली, पण आम्हाला तिथे त्यांनी आम्हाला मागणी मान्य नाही केली पोलिसांनी, आणि आम्हाला आज कलेक्टरच्या समोर त्यांनी परवानगी दिली नाही. तरी आम्ही आज इथे उपोषणाला सुरुवात केलेली आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर ह्याच्यानंतर आणि आंदोलन असंच उग्र रूपात होईल. আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইনজেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইনজেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আসাদি আমার বাড়িতে আসলো, আসাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো, তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আসাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। ड्रग्स प्रकरणावरून ठाण्यात दोनही राष्ट्रवादींकडून एकमेकांवर चिखलफेक सुरू आहे. परंतु आरोप प्रत्यारोपांमध्ये जाण्यापेक्षा ज्या लोकांनी तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले त्यांच्या विकास कामांसाठी आपला वेळ अधिक खर्ची करा, तर लोकसुद्धा समाधानी होतील, असा सल्ला शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना दिलाय. ड्रग्स प्रकरणावरून ठाण्यात शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्याकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात आता सरनाईक यांनी देखील उडी घेतली आहे. शुक्रवारी ठाणे महापालिकेत त्यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा सल्ला दिलाय. कोणाचा तरी कोणाबरोबर फोटो प्रसिद्ध करतायत, तिकडून उलट आरोप प्रत्यारोप केले जात आहेत, त्यापेक्षा विकास कामांना महत्त्व द्या, असंही ते म्हणाले. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एका गुन्हेगाराचा फोटो ट्विट केला. त्यावर सरनाईक यांना चिडलं असता मुख्यमंत्री हे कोण कोणाचे पंथाचा आहे, कुठल्या जातीचा हे पाहत नाहीत. त्यामुळे भेटलेली जी व्यक्ती आहे तो काही गुन्हेगारी स्वरूपाचा वाटत नाही. त्यामुळे अशा प्रकारे फोटो ट्विट करून केवळ पब्लिसिटी स्टंट करणं योग्य नसल्याचं ते म्हणाले.
दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शपथ घेत माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असेन असं वचन दिलंय. त्यामुळे थोडीशी वेळ मराठा समाजानं सरकारला द्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे. मला विकासासाठी निवडून दिलेलं आहे. मी सुद्धा माझ्या मतदारसंघाचा आणि मीरा भाईंदर शहराचा दोन महापालिका क्षेत्रातला आमदार आहे. दोन्ही महापालिका क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त विकास कामं करण्याचा मी प्रयत्न चालवलेला आहे. ह्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा माझी अशी भूमिका आहे की विकास कामांसाठी तेवढा जर वेळ तुम्ही खर्च केला तर नक्कीच लोक तुम्हाला ज्या पद्धतीने लोकांना निवडून दिलेलं आहे तर लोकसुद्धा समाधानी होतील की आमच्या निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी काही विकास कामं केली. बघा, मुख्यमंत्री आपल्यालाही कल्पना आहे. मी गेल्या 30 वर्षापासून मुख्यमंत्र्यांबरोबर काम करतोय. परंतु काम करत असताना मुख्यमंत्री हे कोण कुणाचा आहे, कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या धर्माचा आहे, कोण कुठल्या पंथाचा आहे, कोण कुणाशी संबंधित आहे हे बघत नाही. आणि मी ज्या व्यक्तीचं नाव ऐकलेलं आहे असा काय तो गुन्हेगार आहे असं मला तरी वाटत नाही. परंतु ह्याचा संबंध त्याच्याशी जोडून, त्याचा संबंध त्याच्याशी जोडून कोणी जर पब्लिसिटी स्टंट करत असेल मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन तर ते चुकीचं आहे. कारण लोकांनाही आणि वृत्तपत्रालाही काही माध्यमांनाही ते कळलेलं आहे. जर काही एवढी मोठी ती बातमी असती तर सगळ्या वृत्तपत्रामध्ये आली असती. परंतु सामनाखेरीज कुठल्या वृत्तपत्रामध्ये ती बातमी पण वाचण्यात आली नाही. त्यामुळे असं ट्विट करून वगैरे प्रत्येक गोष्टीला काही महत्त्व प्रसार माध्यम देतात असं मला काही वाटत नाही. मराठा आरक्षणाचा विषय दिनांक 27 ऑक्टोबर रोजी भारतरत्न स्वर्गीय लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय उभारण्याच्या कामाचं राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा आणि मतदारसंघातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयुक्त अभिजित बांगर यांच्या दालनात आमदार प्रताप सरनाईक यांनी भेट घेतली. गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे 6 फेब्रुवारी 2022 रोजी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर सरकारच्या माध्यमातून लता दीदींना श्रद्धांजली अर्पण करावी, जेणेकरून लता दीदींचं स्मरण कायम लक्षात राहील. त्यासाठी राज्य शासनानं लता मंगेशकर विद्यापीठाची स्थापना केली आहे. त्याचप्रमाणे ठाणे शहरामध्ये भारतरत्न स्वर्गीय लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय यांच्या नावानं संगीत विद्यालय चालू करण्यासाठी अनेक कलावंत आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी करत होते. पोखरण रोड नंबर 1 येथील शास्त्रीनगर जवळील रेप्टाकोस ब्रेड कंपनीच्या सुविधा भूखंडावर संगीत विद्यालय उभारण्याकरता राज्य सरकारनं ठाणे महापालिकेला निधी द्यावा अशी आमदार प्रताप सरनाईक यांची मागणी होती आणि त्यासाठी पाठपुरावा सुरू होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी मागणी मान्य केल्यामुळे संगीत विद्यालयाच्या कामास राज्य सरकारच्या नगरविकास विभागाची मंजुरी मिळाली असून हे काम पालिकेच्या माध्यमातून होणार आहे. आता या कामाला प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता मिळाली असून निविदा प्रक्रिया देखील झाली आहे असं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. पोखरण रोड नंबर 1 येथील शास्त्रीनगर जवळील रेप्टाकोस ब्रेड कंपनीच्या सुविधा भूखंड हा UDCPRच्या नियमावलीनुसार 20,000 चौरस मीटर आणि अधिक क्षेत्राचा भूखंड विकसित होताना 5% क्षेत्र सुविधा भूखंड म्हणून आरक्षित करण्याची तरतूद आहे. त्यानुसार सदरहू सुविधा भूखंडावर नगरविकास विभागातर्फे भारतरत्न स्वर्गीय लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय उभारण्यात येणार असून त्यासाठी अंदाजे 25 कोटी रुपयाचा निधी खर्च करण्यात येणार आहे. या संगीत विद्यालयाचा भूमिपूजन सोहळा 5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार असून मंगेशकर कुटुंबीय देखील उपस्थित राहणार आहेत. त्यावेळेला डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह इथे भारतरत्न लता मंगेशकर यांच्या मराठी हिंदी गाण्यांचा कार्यक्रम देखील होणार आहे. मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते 5 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता काशीनाथ घाणेकर येथे आणि वर्तकनगरच्या रेप्टाकोस कंपनीच्या सुविधा भूखंडावर राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून 25 कोटी रुपयाचं अनुदान देण्यात आलेलं आहे आणि ते लता मंगेशकर गुरुकुल याचं भूमिपूजन हे मुख्यमंत्री आणि लता मंगेशकर परिवारातील सगळ्या सदस्यांच्या उपस्थितीमध्ये करण्याचा निर्णय झालेला आहे. संबंधित ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आलेला आहे कारण मुख्यमंत्र्यांनी 25 कोटी रुपये ह्यासाठी दिले होते. त्यामुळे 25 कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन आणि त्याचबरोबर माझ्या मतदारसंघातील इतर विकास कामाचं भूमिपूजन व लोकार्पणासाठी 5 तारखेची वेळ माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी मी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे आलो होतो. बहुतेक विकास कामं जी मतदारसंघातील आहेत त्याचं कार्यादेश ठेकेदाराला देण्यात आलेलं आहे. कामंही अतिशय चांगल्या प्रकारची असल्याकारणानं
मुख्यमंत्र्यांनी हा वेळ दिलेला आहे. प्रामुख्यानं लता मंगेशकर गुरुकुलासाठी उषा मंगेशकरांपासून आदिनाथ मंगेशकर आणि इतर त्यांच्या कुटुंबातील सगळे सदस्य उपस्थित राहणार आहेत. ह्या गुरुकुलाच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील संगीत विषयात पारंगत करण्याचा एक वेगळी पर्वणी महापालिकेच्या माध्यमातून सगळ्या संगीत क्षेत्रामध्ये नाव कमावणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ह्यामध्ये वाद्यवृंद असू द्या किंवा म्हणजे गिटार असू द्या, तबला असू द्या, हार्मोनियम असू द्या किंवा इतर वाद्य असू द्या ते शिकवण्यात येणार आहे. गाण्यामध्ये शास्त्रीय गायन किंवा इतर गाण्यांमध्ये ज्यांना आपलं करिअर करायचं आहे त्यांनाही त्या ठिकाणी शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे आणि नामवंत संगीतकार त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. प्रामुख्यानं हे जे गुरुकुल चालू झाल्यानंतर ह्या गुरुकुलाचा थेट संबंध राज्य शासनाच्या लता मंगेशकर विद्यापीठाशी संलग्न असल्याकारणानं कुणाला जर संगीत क्षेत्रामध्ये पदवी जरी घ्यायची असेल तरी ह्या गुरुकुलाच्या माध्यमातून त्या घेऊ शकतील अशा प्रकारचं एक नियोजन महापालिकेच्या माध्यमातून भविष्यामध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे ह्या गुरुकुलाला विशेष प्राधान्य आयुक्त महोदयाने दिलेले, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ह्याला मान्यता दिलेली असल्याकारणानं हे गुरुकुल महाराष्ट्रातलं अतिशय चांगलं गुरुकुल ठरणार आहे आणि प्रामुख्यानं लता दिदींच्या नावानं त्यांच्या मृत्यूनंतर अशी संगीत क्षेत्रामध्ये अकॅडमी निर्माण करण्याचा प्रयत्न करणारी ठाणे महापालिका आहे. त्यामुळे इतर कुठेही म्हणजे मीरा भाईंदर मी माझ्या मतदारसंघामध्ये एक केलेलं आहे आणि एक ठाण्याला दुसरं. त्यामुळे संगीत क्षेत्रामध्ये नाव कमावणाऱ्या आणि संगीत क्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्यांना एक चांगली पर्वणी उपलब्ध होणार. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. शिवरायांनी सुरत लुटल्याचा बदला घेतला जातोय, जितेंद्र वाडांची टीका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर सकल मराठ्यांच्या वतीनं घोषणाबाजी. आणि रुग्णाच्या जांघेत इंजेक्शनची सुई तुटली, कळवा रुग्णालयाच्या निष्काळजीपणा पुन्हा चव्हाट्यावर. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक, आदर्श नगर, कोलबाड रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.